असं दुःख कोणाच्या वाट्याला येऊ नये. सगळ्यात जगातलं मोठं आणि भयानक दुःख असेल ना तर हे. ती रंग असा लागला होता गालाला आणि गोड झोपली होती. त्याला एवढ्यात आवाज झाला, धडाम करून तो कंटेनर पडला खाली. त्या दिवस रात्र ती आमच्या ध्यानीमनी असते. दुःखाचे पण अनुभव शेअर करावे लागतात. कधी मनातल्या यातना, वेदना आपण फक्त सांत्वना देऊ शकतो, 2 शब्द बोलू शकतो की काय त्याची लीला असेल, काय त्याचा न्याय असेल त्याच्या मनात असेल. तर आपल्याला आहे त्या गोष्टीला आता सामोरं जायचंय. हाय, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? प्रिया स्लोलिप चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आता म्हणाल ही आज सकाळी सकाळी मॉर्निंगला हिचा काय उद्योग चाललाय तर तुम्हाला सांगते. आज कोणी नाही घरामध्ये, म्हणजे अहोंना आज सुट्टी नाही, ते नाही आहे. त्याच्यामुळे मी आणि आकाश आम्ही दोघं असलं की आम्हाला काही टेन्शन नसतं जेवणाचं. हे असलं की कसं आम्हाला प्रॉपर सगळं बनवावं लागतं. मुलं कशी ॲडजस्ट होतात. तो म्हणाला मम्मी त्या दिवशी केलेली इडली छान झाली, तू इडली चटणीच बनव जेवणाला सगळ्यालाच, डोसा वगैरे. तेव्हा मी निवांत आहे. तर म्हटलं आता असा जेव्हा निवांत वेळ मिळतो तेव्हा तो स्वतःसाठी थोडा वापरायचा. तर आज म्हटलं केसांकडे थोडंसं लक्ष द्यावं, हेअरकडे. तर तो हेअर पॅक मी लावणार आहे. तुम्हाला माहिती आहे ना मी होममेड शॅम्पू आणि होममेडच सगळं वापरते. तर तिने मला ना ही हेअर पॅकची पावडर दिली आणि तिचा शॅम्पू असतो. बरं, ते शॅम्पू लावलेला खूप सारा फेस होत नाही बरं का. आपलं कसं असतं फेस झाला पाहिजे, कारण ते केमिकल नसतं ना त्याच्यामध्ये, वेळ लागतो. तर पण रिझल्ट चांगला येतो. आणि मला केसांना ना आता व्यवस्थितच करायचं. खूप डॅमेज झालं होतं ते सगळं करून, केमिकल यूज करून. मागे मी खूप सारं केलं होतं काय काय. तर मी त्याला मूळ पदावर आणण्यासाठी चालले पण. याच्यात थोडंसं बघा दही घेतलं आहे. हा डब्बाच केला आहे मी माझ्या याच्यासाठी. त्याच्यात थोडी माझ्या अंदाजानेच करते. मागे 2-3 सुट्टी असली की ह्याला जरा वेळ मिळतो हे सगळं करायला. चांगला मिक्स करून घेते. आता हे पेपर ठेवलाय खाली, सही घाण होईल म्हणून. आणि कसं कामाचा घाऊन घातलाच आहे ना, तर त्याच्यावर काय डाग वगैरे पडले तरी चालतील. आणि हे कसं लावून 1-2 तास ठेवायचंय. हा तोपर्यंत बाकीची कामं करणार, क्लिनिंग, बाथरूम धुणं वगैरे आहे ना सुट्टीची कामं, तर ते सगळं होऊन जाईल ना माझं. हे लावून घेते मस्तपैकी. थोडं निवांत असलं की आपल्याला वेळ मिळतो. नाही तर एरवी कसं अहो घरी असले की संडेला पण लवकर उठणार, चला 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 चालायला जाऊया, ब्रेकफास्ट करूया, हे करूया, काहीतरी क्लिनिंग करायचं. आज ते गेले, त्याच्यामुळे मी पण आरामातच उठले. आज फक्त मस्तपैकी करायची इडली आणि चटणी, जी त्या दिवशी खूप आवडली. मी आता हातानेच हा हेअर पॅक लावून घेतला, मुळाशी सगळीकडे व्यवस्थित लावून घेतलं. आणि दही घरचं वापरायचं आहे, म्हणजे विकतचं दही नाही, कारण त्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह असतं ना. आणि दह्याचा तो उपयोग तुम्हाला माहिती आहे की ती केसांसाठी महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये प्रोटीन वगैरे पण असतं. आणि ही जी पावडर तिने करून दिली आहे ना, ती म्हणजे अगदी काय म्हणतात ना, होममेड पावडर आहे. आणि त्याचा पॅक बनवून मी आता लावला. आता हे 1-2 तास ठेवायचं, पण शॅम्पू न करता वॉश करायचं ते. आणि मग दुसऱ्या दिवशी ते शॅम्पूने धुवायचं, असा तो सगळा प्रकार आहे. चला आता कामाला लागूया. घरात ना जिथे तिथे हे कार्पेट ठेवले, बेडच्या पायाच्या इथे हॉलमध्ये मला ते उचलावे लागतात, कारण शर्मीला येणार असते, झाडायचं असतं ते सगळं. कपड्यांच्या घड्या वगैरे घालायच्या आहेत, सगळं आवरायचं आहे हॉलमधलं वगैरे. तर पेपर, रद्दी, हे सगळं मलाच ठेवावं लागतं आहे बघा बाहेर. कोणाला वेळ नसतो आहे. ते सगळं व्यवस्थित ठेवायला तर गर्दी होत राहते. आणि बाहेर सगळं आहे ना. आणि आजचा पेपर संडेला लेट येतो, तो जरा उशिरा आला आहे. तर सगळं घेऊन आता पेपर वाचून घेतला. नंतर आता चिमण्यांना दाणे, आणि आमच्या खारू ताई येतात ती पिल्लं घरी नसली तरी असे मध्ये मध्ये डोकावून जातात, त्यांच्यासाठी ठेवलं आहे सगळं. आणि आता हेअर वॉश केलेलं आहे. आता कॉफी घेते मस्तपैकी छान. निवांत असली की तुम्हाला माहिती आहे कॉफी घेतेच, मला बरं वाटतं जेव्हा सुट्टी असते ना त्या दिवशी. पण एक आहे, कितीही काय झालं तरी मला ही भुरभुरलेली कॉफी त्याच्यावर पाहिजेच. नाही तर मला ती कॉफी अजिबात आवडत नाही, ते एक सवय झाली. आता कॉफी घेत गप्पा करते तुमच्यावर. परवा डीमार्टला गेले होते ना, तेव्हा मी एक व्हाईट टी-शर्ट आणलं. तर उन्हाळा आहे ना, वॉकिंगला जाताना किंवा असंच घरी पण यूज करायला, साधं सिंपल आहे, जास्त याची किंमत नाही. ओनली 100 घरात घालायला, पातळ आहे. आणि ना हा डिवायडर आणला आहे, हा पण असा मस्त मोकळा आहे. तर बघूया घालून दाखवते. ह्याची किंमत किती आहे माहिती आहे का? ह्याची किंमत आहे 600 रुपये. 600 रुपये. तर छान आहे, म्हणजे पिकनिकला वगैरे घालायला. आणि
स्कर्टसारखा लुक येतो आणि पूर्णपणे असं डिवायडर आहे. आता मी घालून दाखवते, फॅशन शो करून दाखवते. असं काहीतरी घेणं होतं, जरा बरं वाटतं. आता मी आणलेला व्हाईट टी शर्टच घातलं आहे, त्याच्यावर तुम्ही दुसरा पण टी शर्ट घालू शकता. हा टी शर्ट मी ह्याच्यासाठी नाही आणला आहे, पण आता ते दोन्ही घातलेत. मग कसं छान मोकळं आहे आणि मेन म्हणजे खिसा आहे त्याला छान कम्फर्टेबल, म्हणजे घट्ट घट्ट नाही, लूज. अशा उन्हाळ्यात असेच कपडे बरे वाटतात. आणि पायघोळ आहे, म्हणजे पूर्ण अंग झाकल्यासारखं पण आणि फॅशन केल्यासारखी पण, असं छान. मला असे ड्रेस खूप आवडतात. वाव. चला आता रॅम्प वॉक इकडून तिकडे जरा फिरायचं. याच्यावर तुम्ही आणि ह्याला ना थोडे गोल्डन स्पॉट आहे, म्हणजे तुम्ही असं एखाद्या सणासमारंभाला पण तो यूज करू शकता. त्याच्यावर जर तुम्ही वेगळा थोडासा टॉप घातलात ना तर, आणि कॅज्युअल घातलं तर ठीकच आहे, म्हणजे असा सिम्पल तरी पण चालेल. केस वगैरे असे वर बांधून नॉट वगैरे पण छान लुक येतो त्याचा. चला आता झालं, जाऊया किचनमध्ये. आता इडल्या करायला घेतल्या, तर इडली पात्रात सगळं ते पीठ टाकलं आहे आणि ते पीठ व्यवस्थित एकसारखं झालं पाहिजे. पण आज काय झालं आहे का माहिती आहे का, हे पीठ नेहमीचं नाही आहे, जिथून आम्ही आणतो तिथून दुसरीकडून आणलं आहे. तर जरा मला डाऊटफुल आहे, बघूया. तरी पण इडल्या करायला ठेवल्यात. आता एका बाजूला करायची चटणी, आणि चटणी कसली, ग्रीन चटणी. तर काय इडल्या पांढऱ्या आहेत ना तर त्याच्यामध्ये मी थोडी भाजकी चणा डाळ टाकली, म्हणजे जरा छान वाटतं. कोथिंबीर आणि आपलं हे लसूण, मिरची, जिरं, आलं थोडा तुकडा असं सगळं टाकून आता हे वाटून घ्यायचं आहे. पण त्याआधी त्याच्यात थोडंसं मीठ आणि चवीपुरती साखर. आता हे भांडं भरले, त्याला थोडं थोडं मी वाटणार आहे. बघा आज किती सोपं साधं काम आहे मला. नाही तर एरवी संडे म्हणजे नॉनव्हेज काही ना काही ते वेगळं बनवा. आम्ही दोघंच असल्यामुळे एकदम इझी, कारण मला वाटत नाही आकाश पण घरी थांबेल, नाश्ता वगैरे करून तो जाईल. तर आता चटणी तयार झालेली आहे. आता त्याला मस्तपैकी कढीपत्ता आणि राईची फोडणी देऊन घ्यायची. तोपर्यंत इकडे इडल्या तयार होतातच आहे. तर मला ना तो ह्याचा आवाज चरचर चरचर येतो ना, तो खूप आवडतो. भारी वाटतं ना तो ऐकायला. हा भारीच. चला चटणी रेडी आहे. आता मध्येच 1-2 डोसे पण करून घेते. इडल्या झालेल्या आहेत, ज्याला काय त्याला काय हवं ते खाईल. आणि मी मात्र हाच लंच करणार आहे, हेच आजचं जेवण. चला झालं आहे सगळं आवरून. आता जरा गप्पांच्या कट्ट्यावर आली गप्पा करायला. तर एखाद दिवस असा असतो ना की घरात कोणीच नसतं, आपण एकटेच असतो, आपल्या स्वतःसाठीच आपण जगत असतो, स्वतःच्या मनाप्रमाणे करत असतो. आज तसं आहे, मी निवांत उठले, सगळं माझ्या स्वतःसाठी वेळ दिला. आणि आकाश पण आता खाऊन वगैरे गेला बाहेर. आता मी एकटीच आहे निवांत. आता मी आराम करणार, माझ्या मनाप्रमाणे चालले सगळं. तर कधी कधी असं असतो आपण एकटे घरी, तर मॅनेज करतो आपण काही ना काही. ती बायकांना सवय असते, घरात आपला वेळ कसाही जातो. त्या दिवशीच मी म्हटलं होतं ना, फार अपेक्षा ठेवायच्या नाहीत मुलांकडून, कुणाकडूनच ठेवायच्या नाहीत. आपल्या मनासारखं जगायचं, आपल्याला ज्याच्यात आनंद मिळेल ते करायचं. पण हा व्हिडिओ मी पोस्ट केल्यानंतर माझी एक सबस्क्रायबर मैत्रीण आहे, तिची कमेंट मी वाचली, तर मला खूप वाईट वाटलं, खूप त्रास झाला. म्हणजे त्याने लिहिलं होतं की माझी मुलगी देवाघरी गेली आहे. तर असं दुःख कोणाच्या वाट्याला येऊ नये. सगळ्यात जगातलं मोठं आणि भयानक दुःख असेल ना तर हे, बाकी कुठचंही दुःख आपण पचवू शकतो. खरंच त्या ताईंना मी कसा आधार, म्हणजे त्यांच्या भावना मी समजू शकते, त्यांना मी कुठल्या शब्दात आधार देऊ. पण मला समजतंय तुम्हाला काय त्रास होत असेल. एका आईला किंवा वडिलांना आपलं मूल आपल्या डोळ्यादेखत जाणं, याचं दुःख काय असतं ते खरंच मला माहिती आहे, कारण आमच्या घरात पण अशी घटना घडली आहे. तर आई वडील आपल्यासमोर जातात तर दुःख होतं, पण त्या दुःखापेक्षा आईवडिलांच्या डोळ्यादेखत त्यांचं मूल जाणं, ते दुरावणं, तर ते फार भयानक असतं. कारण आत्ता पण एक बघा, हरिहरेश्वरीत एक 30-32 वर्षाची तरुणी त्या दगडावर बसली होती आणि त्या समुद्राच्या लाटेने ती त्या पाण्यामध्ये गेली आणि ती मृत पावली. पण तिची जी आई, म्हणजे ती माहितीतली आहे आमच्या, म्हणजे तर त्या ज्या मॅडम होत्या, त्यांचे मिस्टर देवाघरी गेल्यानंतर त्यांनी त्या मुलींना वाढवलं, सगळं मोठं केलं, चांगल्या पोस्टवरती त्या सगळ्या मुली एज्युकेटेड होत्या. आणि ही जी मुलगी होती ही अशी गेली. त्या मॅडमना किती त्या बाईला त्रास झाला असेल. तसंच ह्या माझी सबस्क्रायबर मैत्रिणी जिने टाकलं आहे त्यांना किती त्रास होत असेल. आमच्या घरात पण अशीच घटना घडली होती. माझ्या भावाची मुलगी
2.5 वर्षाची होती. होळी खेळली होती, रंग असा लागला होता गालांना आणि गोड झोपली होती. गावाला होळीला गेले होते आणि जे गव्हाचं कंटेनर असतं ना, गावी कसं धान्य भरून ठेवण्यासाठी लोखंडाचे मोठमोठे असे कंटेनर असतात, ड्रम्स असे, तो वगैरे सगळे असे अंगणात गप्पा मारत बसले होते. आता झोपली आहे म्हटलं, एवढ्यात आवाज झाला, धडाम करून तो कंटेनर पडला खाली आणि त्या गव्हामध्ये ती गुदमरून गेली. मला आत्ता जरी आठवलं ना तरी कसं तरी होतं. म्हणजे आज आम्ही सतत विचार करत होती, आता मोठी झाली असती कशी दिसली असती, इतकी सुंदर, इतकी गोड होती ना. आणि तिच्याच नावाने मग आम्ही आता आर्या फाउंडेशन सुरू केले ना, की तिचं नाव आमच्या त्याच्यामुळे काय होतं, सतत आम्ही आर्या फाउंडेशनने आपल्या हे काम करायचं, ते काम करायचं, दिवस रात्र ती आमच्या जिभेवर, आमच्या ध्यानीमनी असते. माणूस ते दुःख विसरू शकत नाही. आपण जगतो पुढे, आपलं जीवन जगतो जातो. माझे भाऊ आणि वहिनी जगतात आहेत, करतात आहेत, पण कधी जेव्हा तिचं नाव निघतं तेव्हा त्यांना त्रास होतो. आणि मला स्वतःला पण होतं. तर कारण खरं असतं तर सगळ्यात भयानक दुःख आहे आयुष्यातलं. कुठलंही दुःख माणूस पचवू शकतो, पण हे ना आपल्या डोळ्यात देखत आपल्या मुलाचा मृत्यू पाहणं. कारण आपल्या डोळ्यात देखत आपल्या आईवडिलांचा मृत्यू आपण पाहतो, ते दुःख असतं. मी दुःख नसतं नाही म्हणत, पण त्यांनी आयुष्य जगलेलं असतं, त्यांचा सहवास आपल्याला मिळाला असतो, त्यांनी आपल्याला वाढवलेलं असतं. पण आपण त्या मुलाचा सगळं उत्कर्ष बघण्याआधीच ते मूल जाणं म्हणजे भयानक आहे. तर मला पण ती कमेंट वाचून खूप असं हे झालं, पण म्हटलं कुठेतरी मन मोकळं व्हावं, तुमच्याशी बोला. आणि मला हे जाणून बरं पण वाटलं की माझ्यावर तुम्ही काहीतरी शेअर करताय, मला आपली समजताय. म्हणजे आपण एकमेकांच्या दुःखात सहभागी होऊया, एकमेकांना शब्दाने धीर देऊया. मी इकडून तुम्हाला देईन, तुम्ही काय असेल तर बाहेर तर पडलं पाहिजे, जगलं पाहिजे. काय बोलू, ह्या भावना व्यक्त करण्यासाठीच हे माध्यम आहे. चला भेटूया आता पुन्हा असेच कधीतरी काहीतरी. बघा, प्रत्येक क्षण आनंदाचे नसतात, प्रत्येक गप्पा काय आनंदाच्या नसतात. कधी दुःखाचे पण अनुभव शेअर करावे लागतात, कधी मनातल्या यातना, वेदना सांगितल्यावर, बोलल्यावर हलक्या होतात. आणि आपण कोणाचं दुःख ना घेऊ शकत नाही. म्हणजे खूप आपल्याला एखाद्याबद्दल खूप वाटतं, अरे हिला काय होतं, पण ते त्या व्यक्तीलाच ते पचवावं लागतं. आपण फक्त सांत्वना देऊ शकतो, 2 शब्द बोलू शकतो, किंवा आपले अनुभव सांगून जगामध्ये अशी आपल्यासारखे अनेक लोक आहेत असं जर आपण जेव्हा एकमेकांना सांगतो, तुमच्याच आयुष्यात नाही तर माझ्याही आयुष्यात आहे, यांच्याही आयुष्यात असं काहीतरी घडलं आहे, तेव्हा मग थोडंसं आपल्याला कुठेतरी हे वाटतं की परमेश्वराने आपल्यासोबतच नाही केले, काय त्याची लीला असेल, काय त्याचा न्याय असेल त्याच्या मनात असेल. तर आपल्याला आहे त्या गोष्टीला आता सामोरं जायचं आहे आणि आलेला दिवस जगायचं आहे आणि की हसतमुखानेच जगायचं आहे. शेवटी काय, जीवन हे असंच आहे, सुरूच राहणार आहे, सुख दुःख. तर आजच्या गप्पांच्या कट्ट्यावर एवढंच बोलते. थोडं इमोशनल झालं आज, पण ठीक आहे, भेटूया आपण परत असेच काहीतरी एखाद्या विषयावर बोलायला, काहीतरी शेअर करायला.